माझे नाव कृष्णा ज्योतिराम भिलारे, सावली. कार्यगटातून राजूभाई भोसले हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. भैयाच का पाहिजे तर जनमानसातील देव माणूस म्हणजे आदरणीय भैयासाहेब सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाण्यासाठी भैया हे अगदी तत्पर असतात. आणि परळी भागातील प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा ही आदरणीय उदयनराजे भोसले, आदरणीय बाबाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली भैयांनी संपूर्ण भागामध्ये विकासाचा जो काही नारा दिला आणि यामधून पूर्ण परळी भागाचा कायापालट भैयांच्या मार्गदर्शनातून झालेला आहे. परळी भागातील एकही गाव असं नाही की त्या ठिकाणी भैयांच्या माध्यमातून विकास तिथं पोचलाय आणि म्हणून सर्व जनतेच्या मनामध्ये भैयाच हे या ठिकाणी योग्य आणि तत्परतेचे उमेदवार आहेत असं सर्वांना वाटलंय. आणि भैयासाहेब आणि त्यांच्याबरोबर असणारे पंचायत समिती गणाचे आदरणीय वसंत बापू भंडारे, त्याचबरोबर कार्यगणातून शोभाताई लोटेकर ह्या भरघोस मताने हे विजयी होऊन येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. हे या जनमानसांचा हा कौल आहे. काय विकास कामं केली जातात? विकास कामं जर आता सावली गावामध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अंतर्गत कॉन्क्रिटीकरणाचं तर काम चालूच आहे. त्याचबरोबर गटर लाईन ही चालूच आहे. तसेच पाण्याच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून जवळजवळ 43 कोटीचं कामाची ही या ठिकाणी भैयांच्या माध्यमातून ही योजना या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. उर्वरित वाढीव कामाची सुद्धा जी काही पाईपलाईन असतील किंवा इतर स्मशानभूमी असेल बऱ्याचशा कामाची ही या ठिकाणची आमच्या सावली ग्रामस्थांची मागणी येणाऱ्या काळामध्ये भैयांच्या माध्यमातून 100% पूर्ण होणार हे आम्हा सावली गावांना ज्ञात आहे. यामध्ये कुठलीही तीळ मात्र शंका नाही. आता कार्यगटातून जे काही विरोधक आहेत पण विरोधकांचा जर विचार जर केला तर निवडणुकीपुरते हे विरोधक या ठिकाणी भागामध्ये आपलं नाव कसं गाजलं पाहिजे यासाठी आहेत. विकासाच्या बाबतीत विरोधकांनी कुठल्याही गावामध्ये जाऊन मी या गावामध्ये उदाहरणार्थ सावली गावामध्ये मी हे काम केलंय हे विरोधकांनी दाखवावं. आणि मला तसं वाटतं की जो काही विकास चालला या विकासामध्ये किंवा भैयांची जी काय आज वाटचाल चालली आहे या वाटचालीला खोडा घालण्याचं काम हे विरोधक करतायत असं मला वाटतं. पाणी त्या वरनं काढून आणले आमचं भैयांनीच काम केलं. किती साली आणले पाणी? 2 ठिकाणी त्या बाजूने 18च्या तिकडून एक आणले, इथं सामने एक आमचा झाला जुना आहे तिथलं पाणी भैयानं काम केलं पुष्कळ. म्हणजे महत्वाची समस्या होती तुमची पाण्याचीच आमची होती. आता या गावातला रस्ता बिस्ता समजा खाणं पसणं वर पोहतं राजू भैयाने ह्या गावासाठी लय केलेलं आहे आणि करतायत, आता सुद्धा करतायत. अनिल भोसले काम काय राहिलं अजून गावात? काय काम हे राहिले नाही की आता चंबर बिंबर बांधायचे राहिले त्याचं पण काम चालू आहे. काम चालू आहे तर बरं. अजून एक आहेच आमच्या शेतीला काय पिकत नाही. 5 पैसे 5 रुपयाचं काय पिकत नाही. जनावर काय ठेवत नाही. तुमच्याकडे इकडे अहो लय गहू येतं, डुकरं येतं, बेकरं येतं. म्हणजे हे समजा हे जंगल काय आहे वर समजा हे समजी जनावरच वर, बाकी काय नाही. ती जनावर ती गवत पेटवतात, गवत बिवत नाही तर आता काय इकडे पेटवली की वरच्या बाजूला. आता हे बघा त्याच्यामुळे मग जनावर ती खाली येणार की खाली येणार. मग तर कसं आहे इकडं लोक आता हे रानं बिनं पेटवायची नाही ना असं लोकांना सांगितलेलं गावात ताकीद दिल्या की कुणी काय पेटवायचं नाही. हे अख्खा हे देवळापासून वर बाका नंबर पडलाय गवताचा समजे जमीनच आहे समजे. पण काय कर एका अर्ध्याने केलं तर काय राहते का नाही राहत. त्याच्यासाठी काय उपाय जर का आता केला तर मग काहीतरी नाही तर 10 पैशाचं धान्य नाही समजा विकत घेईल तर आमचा निर्या चालतोय नाही तर मग नाही काय पिकतच नाही काय तर करायचं काय. जनावरं मारून हे करून रगड 50 जोडे होते ह्या गावात. जनावरं गाया म्हशी रगड होते. चारा भरपूर आहे की तुम्हाला? आहे पण आता काय नाही कोण जनावरच नाही कोणापाशी. तर बैल तर गेलीच सगळी पण आता हे गाया म्हशी होते तर ते पण गेले. तर एका मार्काकडे किती 2-3 जोड्या इथं गावात हे आहे त्या पाव घ्या एवढ्या गावात 200 भंबार्टेचा गाव. आता काय काय त्याला इलाज. राजू भैयाच का उमेदवार पाहिजे तुम्हाला? आम्हाला राजू भैयाच पाहिजे उमेदवार. काय पाहिजे? दुसरा कोण आहे? मग आता आमचं इकडं जे असणार हे बघतंय कोण? राजू भैयाच बघते ते. मग आता उमेदवार तसलंच आम्हाला पाहिजे ना. बाकी करून काय करायचं आहे. महाराज बाबा महाराज सुद्धा
एक नंबर काम आमच्याकडं. आणि मतदानाच्या टायमाला बाबा महाराजांना सुद्धा भरभरून मतं असतात इकडची. हां, कामं चांगली केली तिने. केलीत. रस्ता महत्वाचा तुमचा चांगला अहो, केला त्यांनी यायचा. लय भारी काम केले राजू भैयांनी सुद्धा तर असं कामं केली. तुमच्या भागात मोबाईल चालत नाहीत, नेटवर्क नाही चालत, नाही त्याबद्दल चालत. काय सांगाल जरा? आता काय सांगणार आता हे केलं पाहिजे ना, त्यांनी समजून केलं पाहिजे इथं. तर आता आम्ही सांगून आणि आमचं सारखेचं कोण ऐकतं? अशी गंमत आहे का नाही? ती विरोधक उभे राहिले ती कधी येतात का तुमच्या गावात? कोण नाही येत आमच्याकडं, कोण येत नाही तर. मग नुसती इलेक्शन पुरती उभे राहतात. मग बाकी काय कामं कोण करणार तुमची? तर काम आता हे लोक आहेत हे करते ते कोण? म्हणून भैयाच करते ते इकडचं समजा बघतात. बाबा महाराज बघतात इकडचं सगळं. ठीक आहे, तुमचं नाव काय म्हणलं? माझं नाव तुकाराम गोविंद साळुंके.